विद्यार्थी मित्र हो, आपण अनोखी अशी व्हिडिओ मालिका सुरू केलेली आहे. या मालिकेचं शीर्षक आहे शिक्षण म्हणजे भवितव्य आणि अभ्यास म्हणजे त्या भवितव्याकडे घेऊन जाणारा मार्ग. मित्र हो, या मालिकेमध्ये आपण अभ्यास कसा करायचा, अभ्यासाच्या पद्धती कोणत्या, अभ्यास सोपा, सुलभ, सुबोध, रंजक, ताणविरहित कसा करायचा, अशी वेगवेगळी सूत्र आपण या व्हिडिओ मालिकेमध्ये ऐकणार आहोत, पाहणार आहोत. आता अभ्यास म्हणजे नेमकं काय? तर अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहणं, समजेपर्यंत करत राहणं, कळेपर्यंत करत राहणं, समजून उमजून घेणं म्हणजे अभ्यास. पुन्हा पुन्हा उजळणी करत राहणं, या सगळ्या गोष्टीची छटा अभ्यास या शब्दामध्ये आहे. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की अभ्यास म्हणजे केवळ वाचन, परंतु ते एकांगी ठरतं. अभ्यास म्हणजे वाचन आहे, अभ्यास म्हणजे ऐकणं आहे, अभ्यास म्हणजे समजून घेणं आहे, अभ्यास म्हणजे निरीक्षण करणं आहे, अभ्यास म्हणजे लेखनाचा सराव करणं आहे, अभ्यास म्हणजे स्मरण लक्षात ठेवणं आहे, अभ्यास म्हणजे आकलन करून घेणं आहे. या सगळ्या गोष्टींची छटा अभ्यास या शब्दामध्ये येते. तेव्हा वाचन करणं, लेखन करणं, ऐकणं या सगळ्या गोष्टी अभ्यासामध्ये अतिशय महत्त्वाच्या असतात. अभ्यास का करायचा हे जर तुम्ही समजावून घेतलं, म्हणजे एखादी गोष्ट का करायची हे जर मेंदूला समजलं, तर ती गोष्ट मेंदू चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवतो. त्यामुळे मी जेव्हा मराठीचा अभ्यास करतो, मी जेव्हा गणिताचा अभ्यास करतो, मी जेव्हा इंग्रजीचा अभ्यास करतो, तेव्हा अभ्यास म्हणजे काय हे समजणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. मित्र हो, आपण आपलं व्यक्तिमत्व चांगलं करण्यासाठी, करिअर उत्तम घडवण्यासाठी आपण अभ्यास करतच असतो. अभ्यास अनेक उद्देशाने केला जातो. मनोरंजनासाठी अभ्यास केला जातो, माहिती लक्षात ठेवण्यासाठी अभ्यास केला जातो, आपलं व्यक्तिमत्व चांगलं घडवण्यासाठी अभ्यास केला जातो, चांगली उत्तरपत्रिका लिहिता येण्यासाठी अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो. स्वामी विवेकानंदांनी फार सुंदर लिहिलंय. ते लिहितात की विद्यार्थी आपण सगळेजण साध्याकडे खूप कमालीचा आकृष्ट होतो आणि साधनाकडे दुर्लक्ष करतो. तेव्हा जर उत्तम करिअर आणि व्यक्तिमत्वाला आकार मिळणं हे जर तुमचं साध्य असेल, तर अभ्यास त्याच्यासाठी साधना असते. तेव्हा धडपड माणसाला नेहमी पुढे नेते आणि अभ्यास जर आपण समजून उमजून केला, तर ती गोष्ट आपल्या चांगल्या लक्षात राहते. म्हणून समर्थ लिहितात, असाध्य ते साध्य करिता सायास. म्हणजे तुकारामांनी सुद्धा सायास म्हटलेलं आहे आणि समर्थांनी सुद्धा अखंडित वाचित जावे, लेखनाचा सराव करत राहावा, अशी ही दोन्ही सूत्र संत तुकारामांनी आणि संत रामदासांनी आपल्याला दिलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मालिकेमध्ये. ही मालिका लक्षात ठेवा, शिक्षण म्हणजे भवितव्य आणि अभ्यास म्हणजे भवितव्याकडे घेऊन जाणारा मार्ग.